अशी कल्पना करूया की एका माणसाचं संपूर्ण घर एका गाढवाच्या पाठीवर आहे. बापरे. हो ना, म्हणजे एका गावावरून दुसऱ्या गावाला फक्त फिरायचं, राहायला स्वतःचं असं कोणतंही एक हक्काचं छप्पर नाही. हं. आणि सर्वात भयानक म्हणजे कपाळावर जन्मापासून एकच शिक्का मारला गेलाय की हा बाहेरचा माणूस किंवा उपरा. खरंय. अशा ओळखीसह जगणं किंवा खरं तर रोज फक्त तग धरून राहणं कसं असेल याचा आपण कधी शांतपणे विचार केलाय का? आणि याच अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या वास्तवाच्या शोधात आज आपण या सखोल विश्लेषणात जाणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण एका अशा पुस्तकावर चर्चा करणार आहोत ज्याने मराठी साहित्यात आणि समाजमनात एक वेगळंच वादळ आणलं. लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र उपरा. यार ॲक्च्युली हे पुस्तक हातात घेताना मला आपलं सातारा आणि आपलं मूळ गाव खूप आठवत होतं. हो यार, मला पण. म्हणजे बघ ना, आपण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पुण्यात येतो, मोठ्या शहरात राहतो, पण तरीही आपलं एक गाव असतं. हो, एक हक्काची जागा असते. बरोबर. तिथे आपली एक ठाम ओळख असते, एक घर असतं. आपण त्या सामाजिक आणि भावनिक सुरक्षिततेला किती गृहीत धरतो ना. एकदम खरंय. पण या पुस्तकातल्या कैकडी समाजाला स्वतःचं असं गावच नाही, पिढ्यानपिढ्या फक्त भटकायचं, हा विचारच सिरियसली आपला माइंडसेट मुळापासून बदलून टाकतो. एकदम रिलेटेबल आहे हे, आणि आजच्या या डीप डाईव्हचा मुख्य उद्देशही तोच आहे. एका भटक्या समाजाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली भूक, त्यांचा कमालीचं अस्थिर जगणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका शिक्षणाने त्यांच्या या साखळदंडात घडवून आणलेली क्रांती समजून घेणं. हो. हे पुस्तक नुसती एका व्यक्तीची यशोगाथा नाहीये. विमुक्त आणि भटक्या जातींवर हजारो वर्ष जो अन्याय झालाय ना, त्या संपूर्ण सामाजिक व्यवस्थेचा हा एक दाहक दस्तऐवज आहे. आणि हा दस्तऐवज किती अस्वस्थ करणार आहे हे पुस्तकातल्या सुरुवातीच्याच एका प्रसंगानं इतकं भयानकपणे समोर येतं की तो सीन वाचताना आपण सुन्न होतो. तो लग्नाच्या पंक्तीचा प्रसंग ना? हो, तोच. ऐकणाऱ्यांना सांगायला पाहिजे की हा प्रसंग लिटरली अंगावर काटा आणणारा आहे. हो यार. लक्ष्मण माने तेव्हा अगदी लहान असतात. त्यांचे काही मराठा जातीचे मित्र त्यांना एका उच्चवर्णीय लग्नाच्या पंक्तीत जेवायला बसायला आग्रह करतात. आणि लहानग्या लक्ष्मणला त्याच्या निरागसपणात असं वाटतं की एवढ्या गर्दीत आपल्याला कोण ओळखणार. बरोबर. तो मित्रांचा आग्रहाखातर जाऊन पंक्तीत बसतो. पानावर जेवण वाढलं जातं, पण तेवढ्यात त्याच गावातला एक माणूस त्याला ओळखतो. बापरे, तो क्षण. हो, आणि भर पंक्तीत त्याला अत्यंत अपमानास्पद शब्दात कॉलर पकडून हकलून देतो. तो माणूस अक्षरशः ओरडतो, ए मड्या, तू आमचं अन्न बाटवलंस? शायला हे वाचताना लिटरली रडायलाच आलं यार. आणि बिचारा लक्ष्मण अर्धवट जेवण सोडून रडत तिथून पळतो. पण खरी ट्रॅजेडी, खरा धक्का तर पुढेच आहे. हो, घरी गेल्यावर जे होतं ते. हो ना. घरी आल्यावर त्याला आईवडिलांचा आधार मिळण्याऐवजी त्याचे स्वतःचे वडील त्याला बूट आणि खिळ्यांनी बेदम मारहाण करतात. बापरे. त्याची आई त्याला वाचवायला मध्ये पडते, तर तिलाही तोच मार बसतो. हे ऐकताना ना घशात आवांढा येतो. वडील त्याला मारताना ओरडून म्हणतात की आपली लायकी विसरायची नाही. आपण उष्ट खाऊन जगणारे लोक आहोत. वरच्या जातीच्या लोकांच्या पंक्तीत बसायचं धाडस तू केलंस कसं? पण इथे आपण थोडा ॲनालिटिकल विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते. कोणती? वडिलांचा मार केवळ एका मुलाला केलेली शिक्षा नक्कीच नव्हती. मग तो मार होता हजारो वर्षांच्या व्यवस्थेने त्यांच्या मनात पेरलेल्या दहशतीचा. अगदी बरोबर बोललास. त्या निरक्षर बापाला हे माहीत होतं की जर वरच्या जातीच्या लोकांनी ठरवलं तर ते आपल्या संपूर्ण कैकाडी वस्तीला रात्रीतून जाळून टाकतील आणि कोणीही त्यांना वाचवायला येणार नाही. हो, ती भीती होती ती. एक्झॅक्टली. हे शारीरिक मारहाणीपेक्षा मानसिक गुलामगिरीचं उत्तम उदाहरण आहे. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे. शारीरिक जगण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या स्वतःला संपवून घ्यावं लागायचं. आणि म्हणूनच आपण जेव्हा कैकाडी समाजाच्या अस्थिरतेबद्दल बोलतो ना, तेव्हा ती अस्थिरता फक्त घराची नाहीये, ती पूर्ण अस्तित्वाची आहे. बरोबर. त्यांच्याकडे स्वतःचा कोणताही पक्का व्यवसाय नाही, जमीन जुमला नाही, शेती नाही, सोबत फक्त कुत्री, गाढव आणि बांबूच्या टोपल्या विणण्याचं ते पारंपरिक काम. आणि हे टोपल्या विणण्याचं कामही कसं चालतं? कसं? तर जंगलातून डोंगरातून जीव धोक्यात घालून बांबू तोडून आणायचे, दिवसरात्र मेहनत करून टोपल्या विणायच्या आणि त्या गावागावात जाऊन विकायच्या. पण हे सगळं पैशांसाठी नाही. अजिबात नाही. पैशांचा तर तिथे संबंधच नव्हता. या टोपल्या विकल्या जायच्या त्या फक्त धान्यासाठी किंवा जुन्या फाटक्या कपड्यांसाठी. बापरे. कधी शिळ्या भाकरी, कधी ताक, तर कधी चक्क उकिरड्यावर फेकलेलं कुजलेलं अन्नसुद्धा गोळा करून खाण्याची वेळ या समाजावर यायची. हे ऐकून सुन्न व्हायला होतं. यार, आपण आज पुण्यात किंवा मोठ्या शहरात बसून फूड ॲपवर एका क्लिकवर आरामात फूड ऑर्डर करतो. हो ना.
थोडं जरी जेवण थंड असलं तरी आपण कस्टमर केअरला फोन करून तक्रार करतो, पण इथे 2 वेळच्या शिळ्या आणि उष्ट्या भाकरीसाठी माणसांना जनावरासारखी वणवण करावी लागते. अरे हे लिटरली अंगावर येतं. हो ना, हे किती रिलेटेबल आणि त्याचवेळी आपली झोप उडवणारं वास्तव आहे. ऑनेस्टली भुकेचा तो संघर्ष वाचताना डोळे पाणवतात. पण यामागे एक अत्यंत क्रूर असं समाजशास्त्र काम करत होतं. ते कसं? जर एखाद्या माणसाला तुम्ही कायम भुकेलेलं ठेवलं तर तो माणूस पोटाच्या आगीपलीकडे जाऊन आपल्या अधिकारांचा, स्वातंत्र्याचा किंवा बंडखोरीचा विचारच करू शकत नाही. खरे. पुस्तकात एक प्रसंग आहे जिथे लक्ष्मणचे शिक्षक कांबळे सर त्याला आपल्या डब्यातली पावभाकरी देतात. हो, तो प्रसंग खूप भावनिक आहे. ती पावभाकरी त्याच्यासाठी अमृता समान असते, कारण गरिबी आणि उपासमार इतकी होती की पोटभर जेवण ही संकल्पनाच त्यांच्या मेंदूत कधी रुजली नव्हती. आणि बरोबर याच घनघोर अंधारात, या शोषणाच्या चक्रात एक प्रचंड मोठा आशेचं किरण येतो. शिक्षण. अगदी बरोबर. मला वाटतं या पुस्तकातला आणि पर्यायाने लक्ष्मण माने यांच्या आयुष्यातला खरा गेम चेंजर जर काही असेल तर तो म्हणजे शिक्षणाचा अट्टहास. हो यार. आणि विशेष गोष्ट ही आहे की हा अट्टहास लहानग्या लक्ष्मणचा नसून त्याच्या निरक्षर वडिलांचा म्हणजे बापूंचा होता. हेच तर नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे विचार कर, जो बाप समाजाच्या भीतीने स्वतःच्या मुलाला पंक्तीत बसला म्हणून खिळ्यांनी मारतो, तोच बाप संपूर्ण समाजाचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विरोध पत्करून मुलाला शाळेत घालायला तयार होतो. हो, आई म्हणत असते की का त्याला शाळेत पाठवताय, गावातल्या आणि वरच्या जातीच्या लोकांच्या शिव्या खायला. आणि त्यावर बापू काय म्हणतात? बापू अत्यंत ठामपणे सांगतात की मी त्याला भिकारी बनवणार नाही, अधिकारी बनवेन. क्या बात है. हा माइंडसेट कुठून आला असेल त्या निरक्षर बापाकडे? हाच तो टर्निंग पॉइंट होता. हो, त्यांना हे उमगलं होतं की आपण आपल्या अज्ञानामुळे या दलदलीत अडकलो आहोत आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षणाचा हत्यार. अगदी बरोबर. शाळेचा पहिला दिवस कसा होता हे आठवतंय? हो, तो शाळेचा पहिला दिवस म्हणजे संपूर्ण सामाजिक विषमतेचा एक आरसाच आहे. लक्ष्मण शाळेत गेल्यावर शिक्षक त्याला चक्क दरवाजाजवळ सगळ्यांपासून लांब बसवतात. आतल्या मुलांना आश्चर्य वाटतं की कैकाडी पोरगं शाळेत कसं काय आलं. बापरे, किती वाईट वाटलं असेल त्याला. हो, आणि त्याला शिक्षकांची प्रमाणभाषाही नीट समजत नाही आणि तो बिचारा तिथेच कंटाळून झोपून जातो. आणि हा भेदभाव फक्त शाळेपुरता मर्यादित नसतो, तर समाजात पदोपदी त्याला याचा सामना करावा लागतो. खरंय. पण तरीही बापू मागे हटत नाहीत. हे सगळं वाचताना आपल्याला जाणवतं की लक्ष्मण मानेंसाठी शिक्षण हे फक्त अक्षरांची ओळख किंवा डिग्री मिळवणं नव्हतं. मग काय होतं? तो एक अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला थेट विद्रोह होता. शिक्षणाने त्यांना प्रश्न विचारायला शिकवलं. पण जसं शिक्षणामुळे त्यांना बाह्य जगाचे प्रश्न समजू लागले, तसतसा एक वेगळाच आणि अधिक गुंतागुंतीचा विषय समोर आला. जात पंचायत. हो, जात पंचायत. आणि या जात पंचायतीचे नियम, त्यांचे न्याय निवाडे वाचून तो डोकंच सुन्न होतं. शिक्षणातून आलेलं नवज्ञान आणि समाजाची जुनी न्यायव्यवस्था यांचा हा संघर्ष आठळ होता. हो, कैकाडी समाजाची स्वतःची एक स्वतंत्र न्यायव्यवस्था, जिथे गुन्हेगारी, भांडणं, लग्न यावर समाजाचे पंच निर्णय घेत असत. पण या संपूर्ण पंचायतीमध्ये सगळ्यात भयानक आणि विदारक काय होतं तर स्त्रियांना मिळणारी वागणूक आणि त्यांचं होणारं शोषण. नाही यार, मला इथे एक डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून वेगळा मुद्दा मांडायचा आहे. मला वाटतं ऑथरचा पॉइंट थोडा वेगळा होता. काय वेगळा होता? म्हणजे बघ, कुठलाही भटका समाज असला की तिथे काहीतरी नियम किंवा शिस्त लागतेच ना. भटके लोक आहेत, त्यांच्यात वाद होणारच. पोलीस किंवा कोर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि समाजाला शिस्त लावण्यासाठी जात पंचायत ही कदाचित त्यांची गरज होती बेसिकली. टू मेंटेन ऑर्डर. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस तू. शिस्त नाही म्हणजे बायकोला गहाण ठेवणं आणि स्वच्छ राहणाऱ्या पारूमामीला मारहाण करणं ही कुठली शिस्त? इट वॉज प्युअर एक्सप्लॉयटेशन. तू त्या पुन्नप्पाची गोष्ट विसरलास का? ओके, सांग तुझं व्हर्जन. आय एम लिसनिंग. अरे, शिस्तीच्या नावाखाली तिथे अत्यंत क्रूर असा पितृसत्ताक खेळ चालू होता. पुन्नप्पाने स्वतःच्या बायकोला फक्त 250 रुपयांसाठी एका दुसऱ्या माणसाकडे, धर्माकडे चक्क 4 वर्षांसाठी गहाण ठेवला होता. बापरे. जणू ती एखादी वस्तू आहे. आणि 4 वर्षांनंतर जेव्हा तो तिला परत आणायला गेला तेव्हा ती धर्माच्या मुलाची आई बनली होती. यार, हे खूपच भयानक आहे. तेव्हा या जात पंचायतीने काय न्याय दिला तर पुन्नप्पाला सांगितलं की आता तुझा तिच्यावर हक्क नाही, पण धर्माने तुला 500 रुपये दंड द्यावा.
आणि त्या 500 रुपयात या सगळ्या पंचांनी दारू पिऊन मज्जा केली. ती स्त्री तिथे सगळ्यांसमोर रडत उभी होती. तिची फरफट होत होती, पण तिला कोणीच विचारलं नाही की तिला काय हवंय. ही कुठली ऑर्डर आहे? हा, तो प्रसंग खरंच भयानक आहे. ती स्त्री स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणते ना की मी तर मुक्या गायीसारखी आहे, नवऱ्याने दावणीला बांधली आणि खाटीकही तोच. हो ना. हे वाचून समाजाची मानसिकता किती पोकळ होती हे समजतं. पण इथे एक मानसशास्त्रीय मुद्दाही आहे. कोणता? जो समाज बाहेरून उच्चवर्णीयांकडून सतत अपमानित होत होता, दाबला जात होता, तो आपला राग, आपली हतबलता कुठेतरी काढणार ना. बरोबर. आणि त्यांनी ती काढली स्वतःच्याच घरातल्या सर्वात असुरक्षित घटकावर, म्हणजे स्त्रियांवर. एकदम अचूक विश्लेषण. आणि पारुमामीची गोष्ट तर लिटरली डोळ्यात पाणी आणते. हो, ती स्वच्छतेची गोष्ट ना. हो, ती मुळातच खूप स्वच्छ राहायची, रोज अंघोळ करायची. म्हणून तिचा नवरा तिला बेदम मारायचा. का? त्याचं म्हणणं होतं की आपण उकिरड्यावर राहणारे लोक, आपण भिकाऱ्यासारखंच राहिलं पाहिजे. तू स्वच्छ राहून वरच्या जातीची बरोबरी करणार का? बापरे, मानसिकता बघतो. आणि शेवटी काय होतं, तिच्यावर समाजातीलच लोकांकडून अत्याचार केले जातात आणि तोच समाज तिला वाळीत टाकतो. या संपूर्ण व्यवस्थेचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो त्या समाजातील स्त्रियांना. हे खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. पण या भयानक वास्तवावर आपण आणखी सखोल बोलणारच आहोत. हो. त्याआधी गप्पांच्या ओघात एक छोटीशी आठवण करून देतो. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला, आत्ताच करा. आपल्या या सखोल विश्लेषणाचे नवनवीन आणि विचार करायला लावणारे विषय दर आठवड्याला येत असतात. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. तर आपण कुठे होतो? शोषणाचं चक्र आणि शिक्षण. हां, बरोबर. जेव्हा लक्ष्मण माने ही सगळं पाहत मोठे होतात, तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा या अंधश्रद्धेशी थेट संघर्ष होतो. हो. आणि या सगळ्याला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा ते स्वतः एक मोठा निर्णय घेतात. तो म्हणजे त्यांचा आंतरजातीय विवाह. अगदी बरोबर. लक्ष्मण आणि शशी यांचा विवाह. शशी ही एका सधन मराठा कुटुंबातली मुलगी. आणि लक्ष्मण हे कायकाडी समाजाचे. हो, त्यांचं लग्न अवघ्या 21 रुपये खर्चात साध्या पद्धतीने होतं. हा त्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत क्रांतिकारी टप्पा होता. पण लग्नानंतरचा जो सीन आहे ना, तो समाजाचा एक अत्यंत विचित्र दुटप्पीपणा उघडा पाडतो. कसा काय? लक्ष्मणच्या घरचे जेव्हा त्यांना भेटायला पुण्यात येतात, तेव्हा ते त्या दोघांना प्रचंड शिव्याशाप देतात. आणि या सगळ्या तणावात सगळ्यात मोठा पण काळा विनोद म्हणजे लक्ष्मणचे आजोबा आप्पा शशीच्या जातीचा पुरावा मागतात. ते विचारतात की ती नक्की मराठा आहे ना, महार तर नाही ना. हाच तो खरा विरोधाभास. जो समाज स्वतःला सामाजिक उतरंडीच्या सर्वात खालच्या पायरीवर बघतो, ज्याला स्वतःला पिण्याचा पाणी मिळण्याची भ्रांत आहे, तोच समाज स्वतःहून खालच्या जातीतल्या कुणाला स्वीकारायला तयार नसतो. एक्झॅक्टली. हे वाचताना आपण विचार करतो की जातीव्यवस्थेची पाळंमुळं मानवी मेंदूत किती खोलवर रुजली आहेत. जात ही फक्त बाहेरची व्यवस्था नाहीये, ती माणसाच्या आत भिनलेलं एक विष आहे. आणि या सगळ्याचा शेवट किंवा तोडगा इतका हास्यास्पद आणि दुःखद आहे की विचारू नकोस. तो दत्तक घेण्याचा प्रकार ना. हो. त्यांना समाजात परत घेण्यासाठी जात पंचायत काय निर्णय घेते, तर शशीला, एका उच्च शिक्षित मुलीला, सुपारी लावून कैकाडी समाजात दत्तक घेण्याची एक मागासलेली प्रथा. बापरे, का? कारण काय, तर उद्या लक्ष्मण आणि शशीच्या मुलाला समाजात अनौरस ठरू नये म्हणून. हेच मला सगळ्यात जास्त कनेक्ट झालं. आपल्याला नेहमी वाटतं की एज्युकेशननी सगळं सुटतं, माणूस शिकला की त्याचे सगळे प्रश्न सुटतात, दृष्टिकोन बदलतो. हो ना. पण ऑनेस्टली सोसायटीचा प्रेशर आणि त्यावेळचा तो वाईब इतका भयंकर असतो की एकट्या माणसाला ह्या प्रवाहाविरुद्ध पोहणं खूप कठीण जातं. अगदी खरंय. लक्ष्मण मानेंना एका बाजूला स्वतःच्या समाजातून बहिष्कृत होण्याची भीती होती आणि दुसरीकडे स्वतःच्या कुटुंबाला, पत्नीला या सगळ्या मानसिक त्रासातून वाचवण्याची धडपड होती. आणि या सगळ्या संघर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जातीव्यवस्थेचा अदृश्य पण सर्वव्यापी स्वभाव. च्या अमेरिकावारीचा एक प्रसंग पुस्तकात येतो. जेव्हा ते शिक्षणाच्या आणि साहित्याच्या निमित्ताने अमेरिकेला जातात, तिथे काही भारतीय उच्चवर्णीय कुटुंबांकडून त्यांचं सुरुवातीला खूप कौतुक आणि स्वागत होतं. अच्छा. पण ज्या क्षणी त्या कुटुंबांना लक्ष्मण मानेंची मूळ जात आणि त्यांच्या आत्मचरित्राचा विषय समजतो, तेव्हा त्यांची वागणूक एका सेकंदात बदलते. बापरे, सिरियसली? हो यार.
लक्ष्मण माने तिथे विचार करतात की जर मी वरच्या जातीचा असतो तर यांनी मला अशी वागणूक दिली असती का? म्हणजे तुम्ही देश बदलला, खंड बदलला, तरी जात तुमची पाठ सोडत नाही. हे किती धक्कादायक वास्तव आहे. हो ना. हा प्रसंग दाखवून देतो की जातीभेद हा फक्त एखाद्या विशिष्ट गावचा किंवा राज्याचा प्रश्न नाहीये. ती एक मानसिक आजारी व्यवस्था आहे, एक पोर्टेबल हायरार्की आहे, जी माणूस विमानात बसताना आपल्या डोक्यामध्ये सोबत घेऊन जातो. अगदी तंतोतंत. म्हणूनच उपरा हे पुस्तक फक्त एका मुलाचं आत्मचरित्र राहत नाही, तर ते संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेवरचं एक अत्यंत टोकदार आणि धारदार भाष्य बनतं. हो, ते आपल्याला आपल्याच आत डोकावून पाहायला भाग पाडतं. हो ना? आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा विचार लोकांसमोर ठेवायचा आहे. कोणता विचार? आज आपण पुण्यात, मुंबईत किंवा अशा अनेक प्रगत शहरांत राहतो. आपण आपल्या रोजच्या कॉर्पोरेट धावपळीत स्मार्टफोन्सच्या जगात व्यस्त असतो. पण आपल्या आजूबाजूला आजही असे अनेक उपरे आहेत का, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ज्यांना आपण आपल्या सोयीनुसार अदृश्य करून टाकलंय? फ्लायओव्हर खाली तंबू ठोकून राहणारी ती कुटुंब, ट्रॅफिक सिग्नलवर उभी असणारी ती लहान मुलं, कचरा उचलणारे कामगार. ही सिस्टम आजही वेगळ्या रूपात, वेगळ्या नावाने आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहेच ना. खरंय. आणि जर ती अस्तित्वात असेल तर आपण स्वतःला प्रगत म्हणून घेत असताना या अदृश्य जातीभेदाचे आणि शोषणाचे आपणही नकळत भागीदार आहोत का? हा विचार आपण नक्की करायला हवा. खरंच हा विचार अत्यंत अस्वस्थ करणारा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा किमान तो संवेदनशील दृष्टिकोन मिळवण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी एकदा तरी वाचायलाच हवं. हो, हे पुस्तक नक्की वाचा. समाजाकडे बघण्याचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह मुळापासून बदलेल हे गॅरंटीड आहे. आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना आमची एक विनंती आहे, कॉमेंट करून नक्की सांगा या पुस्तकातला कुठला प्रसंग किंवा आजच्या चर्चेतला कुठला विचार तुम्हाला सगळ्यात जास्त रिलेटेबल किंवा विचार करायला लावणारा वाटला. हो, नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार वाचायला आम्हाला नक्की आवडेल. तर मग पुढच्या डीप डाईव्हमध्ये असाच एक नवा और मस्त विषय आणि पुस्तक घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत वाचत रहा, नवीन गोष्टींचा शोध घेत रहा आणि हो, पुढचा भाग मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.